आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। सह्याद्री कारखान्यात तुमची भूमिका असते यामध्ये नाही ती काय नक्की? सह्याद्री कारखान्याचा मी सभासद नाही। स्वर्गीय जयवंतराव आप्पांपासूनची आमची भूमिका अशी राहिलेली आहे, आप्पा असतील, सुरेश बाबा असतील, मी देखील काम करतो की इतर सहकारी संस्थांना मदतीचं सहकार्य करायचं, त्यांच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करायचं नाही, ही आजपर्यंतची आमची भूमिका राहिलेली आहे। तीच भूमिका आमची कायम आहे। त्या कारखान्याच्या सभासदांनी योग्य तो निर्णय करावा। सभासदांना जे योग्य वाटतं, जे ऊस घालवतात सह्याद्री कारखान्याला, त्यांनी योग्य तो निर्णय करावा। आणि स्वतःचे पोस्टर लावून घेण्याची मला काही हाऊस नाही की इकडं किंग मेकर तिकडं आणि काहीतरी मेकर, असली काही हाऊस आपल्याला नाही। आपण आपल्या कारखान्यामध्ये जिथं सभासद आहे ऊस पुरवतो तिथं आपण भूमिका मांडत असतो। इतरांच्या संस्थांमध्ये ढवळाढवळ करणं हे सहकाराच्या संस्कृतीला अनुसरून नाही आणि त्यामुळे आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही। मदतीची भूमिका कोणाला नाही, आपण त्याच्या सभासदच नाही ना साहेब, मताचा अधिकारच नाही। तुमचे कार्यकर्ते असतील, तुमचे समर्थक आहेत, काय आहे की ज्याला जे योग्य वाटतंय तो ते करतो। नाही, काय आहे की आता पार्टी मोठी झाली ना दादा आमची, पूर्वी पार्टी आमची प्रचंड पार्टी आमची मोठी ना, अजून वाढते। असंख्य लोकांना आम्ही आता आमच्यामध्ये घेत चालू ना, अजून काही जे हादरे बसणार आहेत ते आता तुम्हाला मी योग्य वेळेला सांगेन। आता प्रीमॅच्युअर आहे, अजून बोलून चालणार, पण अजून तुमची छबी त्या फ्लेक्सवरती तुमची छबी दिसते, त्यामुळे लोकांना दोन्हीकडे दिसते। काही ठिकाणी आमच्या आजोबांची दिसते, काही ठिकाणी आमची दिसते। तुम्हाला मानणारे कार्यकर्ते कन्फ्युज होतात ना, इकडे पण छबी आहे तिकडे पण छबी आहे। आमदार मनोज घोरपडे एक पॅनल, जिल्हाध्यक्ष दुसऱ्या पॅनलमध्ये, तर या परिस्थितीकडे कसं वाटतं? हे संशोधात्मक परिस्थिती आहे की आता काय करावा हा प्रश्न आहे आता आमचा।